गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, विद्येचं दैवत आहे महाराज. सगळ्या जीवनातल्या अडचणी दूर गणपती बाप्पाच्या कृपेनं होतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्येषु सर्वदा. जीवनातलं किती जरी मोठं संकट असेल तर गणपती बाप्पाचं आवाहन केल्यानंतर निश्चित ते संकट निवारण होतंय. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळी आहे. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाचा प्रयत्न हा सुखप्राप्ती व दुःखनिवृत्तीसाठी आहे. या जगात कोणी असा माणूसच नाही की तो दुःखासाठी प्रयत्न करतोय, सर्व सुखासाठी करतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी लक्ष देऊ नाही का. रात्रंदिवस तुमच्याने माझे प्रयत्न सुखासाठी चालू आहे. पण तुमच्याने माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, ज्याच्यासाठी प्रयत्न करतात ते मिळत नाहीये. ज्याच्यासाठी प्रयत्न करतात ते मिळत नाही. जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. नकोय त्याचं नाव दुःख. ते प्रत्येकाला आहे महाराज. कबीर बाबा सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण कोण दुखी आहे का? राजा दुखिया, प्रजा दुखिया, हो दुखिया दिन बैरागी, दुखिया दिन बैरागी, दुखिया दिन बैरागी. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जगातले प्रत्येक माणसं दुःखी आहे. आणि ते दुःख जर तुम्हाला जीवनामध्ये घालवायचं असेल तर सुखरूप असणारा जो जगाचा मालक आहे त्या जगाच्या मालकाला जीवनामध्ये आपलंसं नाही. या जगामध्ये सुख नाही का? पण कोणता एक देव आपलासा करायचा. नेमकं काय झालंय माहितीये का? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वार बदलला की देव बदलायची सवय झालेली आहे. तुम्हाला काय झालेलं आहे? वार बदलला की देव बदलायची सवय झालेली आहे. मी तर नेहमी सांगत असतो, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मारवाडी लोकांचा सल्ला, आणि आपला हल्ला गुल्ला आपला कधीच ताळा कळत नाही. सोमवार आला की महादेव, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. बस सोमवार गेला की मंगळवार आला, आलीच देवी, खाय फुटाने पडारवा. लगेच बुधवार, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. बुधवारच्या रात्री 11 वाजत नाही तर आलाच गुरुवार. दत्ता दिगंबराया सावड्या मला भेट द्या. बस गुरुवार जात नाही तो शुक्रवार आलाच परत. खाय फुटाने पडारवा, संतोषी माता की जय. आणि शुक्रवार संपत नाही तर शनिवार, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि शनिवारचे रात्रीचे 10:30 पावणे 11 पावणे 12 होत नाही तर परत रविवार आलाच महाराज. अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेम नगरा वारी, हे सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची 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 वारी. अशा चाली जरशा कीर्तनात त्रासदायक असतात बरं. आपण अशा चाली म्हणायचो नाही, एखाद्या मायमाऊलीच्या अंगात यायचं अवघड होईल महाराज. बरं देव अंगात कसा येतो हा मोठा प्रश्न आहे महाराज. जर देव अंगात आला असता तर कुठेतरी ज्ञानोबराने वर्णन केलं असतं. देव अंगात आला असतं तर नाथबाबांनाही वर्णन केलं असतं. देव अंगात आला असता तर तुकोबरायनाही वर्णन केलं असतं. आणि देव अंगात आला असता तर माझ्या मुक्ताबाईच्या आला असता, जनाबाईच्या आला असता. तुमच्या अंगात यायला तुम्ही एवढ्या स्वच्छ आहे का? तुम्ही 8-8 दिवस आंघोळी करत नाही. अंधश्रद्धा आहे महाराज. म्हणून खरं सांगू का, देवाची कृपा जीवनामध्ये करून घेत असताना एक निष्ठता खूप महत्वाची आहे. आपुला तो एक
देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी महाराज एक सांगू का तुम्हाला, त्या भगवंताला आपलंसं करण्यासाठी जगाच्या मालकाने हा नरदे दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बादिकेचा. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीव पण भवरोग. मायबाप जर इथं येऊन परमार्थ नाही केला तर कबीर महाराज सांगतात, तुकडोजी महाराज सांगतात, तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे क्या किया रे क्या किया रे. तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पीता शराब तू हरि भजन को मुख मोड़ दिया. पैसों के खातिर करता मिलावट नेकी और नीति को भूल गया. ऐका ना दादा, लक्ष देऊन माझं. वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा रे. वेळ निघून गेल्यानंतर काही खरं नाही बरं मायबाप. अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे, गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे. मी तुमच्या गावात आलो, समाधान आहे याचा मला अभिमान आहे की या मंडपाचं जर निरीक्षण केलं, या मंडपाचा जर सर्वे केला तर इथं 80% तरुण आहे, फक्त 20% वयोवृद्ध लोक आहे महाराज. किती टक्के तरुण आहे? तरुणांना द्यावे तेवढे धन्यवाद. आज तरुण खूप चांगल्या प्रकारे परमार्थाकडे वळतोय महाराज. एक सांगू का महाराज, जो बापाला बाप म्हणत नाही तो कीर्तनकारा समोर बसतो आणि कीर्तन ऐकतो, हा परमार्थाचा विजय आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, जे पोरं आईला आई म्हणत नाहीये, बापाला बाप म्हणत नाही, कोणाला जुमानत नाही, आपल्या मस्तीमध्ये जगतात, ते पोरं कीर्तनकारासमोर येऊन बसतात. हे कीर्तनकारासाठी संप्रदायासाठी खूप चांगली घंटा आहे महाराज. सुखाची घंटा आहे. कोणती आहे? धोक्याची नाही, सुखाची घंटा आहे. कारण परमार्थ हा तरुणांचाच आहे महाराज. तुकोबराय सांगतात, तरुण भाग्यवंत नटे हरी नटे हरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला. हा म्हातारपणी नाही, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकलेला आहे. वयाच्या 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलेला आहे. वयाच्या 16व्या वर्षी शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. म्हणून तरुणापणा जो परमार्थ होतो तो म्हातारपणात कधीच होत नाही. तुमचा तालुका कोणता आहे हो? भोकर. जिल्हा नांदेड. नांदेड. तुम्ही आहे नांदेड जिल्ह्यात, पण बाउंड्रीवर कर्नाटकचे आहे ना, तेलंगणा. बरोबर आहे का नाही? तेलंगणाच्या बाउंड्रीवर असल्यामुळे देवस्थान अजून मोठं झालं बरं आपलं. खरं सांगतो महाराज, आपल्या इकडचे लोक जास्त वाढले त्याच्यामुळे त्याला अजून शोभा आली महाराज. बरोबर आहे का नाही? वास्तविक तेलंगणा काही आपल्याला सोडून नाहीये, ते राहतात तेलंगणात आणि पोरी आपल्याच घेऊन जातात महाराज. त्यांना पोरी सुद्धा देत नाही कोणी. आपल्या तिथले जेवढे काही लोक आहेत त्यांना सुना सगळे आपल्याचे, बरोबर, मुली सर्व आपल्याचे. म्हणून काही काळजी करू नका. तसं तर हैदराबाद पर्यंत, आदिलाबाद पर्यंत हा महाराष्ट्रच होता महाराज. तिकडे जेवढे काही महाराष्ट्रीय मराठी भाषिक लोक आहे ते आपलेच आहेत. ते फक्त फाळणी झाल्यामुळे ते बिचारे तिकडे राहिले. फुकटच्या बऱ्याचशा काही योजना भेटतात, फुकटच्या जमिनी भेटल्या, त्याच्यामुळे त्यांना इकडे यायचं काही कामच नाही पडलं. बिचारे तिकडे समाजाने लक्ष देऊन ऐका. तुमच्या भोकर तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये तुमच्या गावाचं नाव काय? पाळज. पाळज. या पाळज गावामध्ये तुम्ही एखाद्या 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का अध्यक्ष? नाही. झालं का? नाही नाही नाही. लग्न करण्यासाठी 18 वर्षाची मुलगी लागते, 21 वर्षाचा मुलगा लागतो. पण मिलिटरीत जाण्यासाठी वयाची मर्यादा आहे. एखादा 70-80 वर्षाचा पोलीस झाला का? नाही. पोलीस होण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. नोकरी लागण्यासाठी वयाची मर्यादा आहे. मग परमार्थ म्हातारपणी जमल कसा महाराज? एक सांगू का, तुम्ही मला हार घालत असताना चांगल्या फुलाचा हार घेऊन येता का सुकलेल्या फुलाचा? एखाद्या माणसाच्या बड्डेला जर तुम्हाला फुल भेट द्यायचं असेल, चांगलं फुल देता का सुकलेलं फुल? अरे मग माणसाला जर सुकलेलं फुल चांगलं फुल आवडतं तर देवाला सुकलेलं फुल आवडेल कसं? हा पहिला प्रश्न आहे. म्हणून माझी विनंती तरुणांनो, देशाविषयी, धर्माविषयी आणि परमार्थाविषयी संघटित राहा. गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जा. गाडी निघून गेल्यानंतर काही फायदा नाही. वेळ एकदा निघून गेली ना, महाराज सांगतात, काहीतरी गेला जन्मवाया, जन्मवाया, काहीतरी गेला जन्म
जाईल. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जनरेशन. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडला. मायबाप बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, या गणपती उत्सवाला आपण जिवंत आहोत असं समजा. माझ्या पांडुरंगाने तुमच्यानी माझ्यावर केलेली कृपाचे महाराज. मागचा गणपती उत्सव साजरा नाही करता आला आपल्याला, त्याचाही मागचा गणपती उत्सव साजरा नाही करता आला. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रातपो केली ना केली. हे काळा न काळाची तोंडी घातली लोणी याची उंडी माशी पाक पाखरीत हे सरे. कधी माणूस जायला लागला म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, देवाचं चिंतन करून घ्या, वेळ नका वाया घालू. बरं करा रे बापानो साधन हरीचे धनी करणीचे करू नका. येणेनो हे जन्म यमाची यातना ऐशी या साधना करा. काही देवाचं चिंतन करा मायबाप. आणि जर इथं येऊन देवाचं चिंतन नाही केलं तर नाथ बाबाचा एक पिंगळा आहे, खूप सुंदर आहे, ऐका. नाथ बाबा आपल्या पिंगळ्या सांगतात, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी बा एका जनार्दनी आमची काय बाजाईल. पिंगळा 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 माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी. म्हणून बसणाऱ्या मंडळी माझी विनंती आहे, वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. बरं वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये काहीच करता येत नाही. म्हणून महाराज सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय. त्या जगाच्या मालकाला आपलंसं करा. तुम्ही गणपती बाप्पाचे सेवक आहात ना, तुम्ही गजाननाचे सेवक आहात ना, तुम्ही मारुतीरायाच्या मंदिरात जरी गेले तरी मारुतीरायाच्या रूपात तुम्हाला गणपती बाप्पा दिसले पाहिजेत. याला खरं प्रेम म्हणतात महाराज. तुम्ही बजरंग बलीचे भक्त आहात ना, तर तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जरी गेले तरी भगवान शंकराच्या पिंडीमध्ये सुद्धा तुम्हाला बजरंग बली दिसले पाहिजेत महाराज. ही श्रद्धा आहे हो. नाही तर काय आहे माहितीये का, एका माणसाला बोर घ्यायचा होता. काय घ्यायचा होता शेतामध्ये? बोर घ्यायचा होता. बोरची गाडी आली, पण तो काय करायचा, 20 फूट बोर झाला की परत म्हणायचा इथं नाही घ्यायचा, दुसरीकडे घ्यायचा. असे खड्डे खड्डे करत करत अख्ख्या गावात खड्डे केले त्याने. असे किती जरी खड्डे केले तरी बोरला पाणी लागणार नाही. प्रत्येक ठिकाणी खड्डे करण्यापेक्षा एकच बोर तुम्ही 2000 फूट खंदा, पाणी लागल महाराज तुम्हाला. याच्या त्याच्या ह्या देवाच्या मागे लागण्यापेक्षा, त्या देवाच्या मागे लागण्यापेक्षा, ह्या देवाची पूजा करण्यापेक्षा, त्या देवाची पूजा करण्यापेक्षा एकच देव घ्या आणि त्याला 2000 फूट खंदा. देवाची कृपा होईल तुमच्यावर. एकच देव घ्या त्याला किती फूट खंदा? 2000 फूट खंदा. देवाची कृपा होईल. कारण परमार्थामध्ये एकनिष्ठतेला खूप महत्व आहे महाराज. म्हणून तर मी नेहमी सांगतो ना, मुस्लिम लोकांचा अल्लाह आपला एक उपवास नाहीये, एक मंत्र नाहीये, एक देव नाहीये, एक ग्रंथ नाहीये. त्यांचा एकच मंत्र आहे, त्यांचा एकच देव आहे आणि त्यांचा एकच ग्रंथ आहे. आपले ग्रंथही 1000 आहे, आपले मंत्रही 1000 आहे आणि आपले देवही 1000 आहे. आता गणपती उठत नाही तर परत आली नवरात्र. जे वर्षभर दारू पितं ते बेवडं 9 दिवस चप्पल घालत नाही. काय अवघड आहे, काही कळत नाही या बेवड्याचं महाराज. ही कोणती पद्धत आहे? जे वर्षभर मांसाहार करतात ते 9 दिवस महाराज चप्पल सुद्धा घालत नाही. अरे चप्पल नाही घातल्यानंतर देवीची कृपा तुझ्यावर असं कोणा सांगितलंय तुला? एक खरं सांगू का महाराज, उपवास जर तुम्हाला जीवनात करायचा असेल ना तर खाण्याचा उपवास नका करू. उपवास जर करायचा असेल तर केळाचा उपवास नका करू. उपवास जर करायचा असेल तर शेंगदाण्याचा नका करू, साबुदाण्याचा नका करू, भगरीचा नका करू. उपवास जर तुम्हाला जीवनामध्ये करायचा असेल तर तुमचा चांगला वागण्याचा उपवास करा. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही महाराज. उपवास जर तुम्हाला जीवनामध्ये करायचा असेल तर व्यसनाचा उपवास करा. जगाच्या मालकाची कृपा होईल तुमच्यावर. उपवास जर करायचा असेल तर उपवास परश्रीकड माते समान पहा, हा उपवास जीवनामध्ये करा. बाकीचा उपवास करायची गरज नाही तुम्हाला. लयच तुम्हाला उपवास करायची हौस आली असेल तर खोटं बोलायचा उपवास करा. हो, जीवनात खोटं नका बोलू. भ्रष्टाचार कमी करायचा उपवास करा. लोकांना मारायचा उपवास कमी करा. लोकांना लुबाडायचा उपवास कमी करा. इकडे बेबीला गण लावतो, ढेरीला गण लावतो, ढुंगणाला गण लावतो आणि लोकांना चालण्याचे लुबाडणं. काय फायदा आहे महाराज? काय फायदा नाही. तुम्ही गण किती ठिकाणी लावता याला महत्व नाही, तुम्ही वागता कसा याला खूप महत्व आहे महाराज. म्हणून माझी विनंती तुम्हाला, परमार्थ करत असताना परमार्थ सरळ करा, हो सोपा करा. आणि तुम्ही जो परमार्थ करतो यानं तुमच्यावर देवाची कृपा होणारच नाही महाराज. तुम्ही एवढे धार्मिक आहात, आता एवढे नारळाचे स्टॉल लागलेले, जर एखादं चांगलं नारळ कवळलंच निघलं ना गोड एकदम, तर त्या गणपती बाप्पाला एवढा सुद्धा तुकडा ठेवत नाही हो माणूस. आणि तेच नारळ खाऊक निघू द्या लोक म्हणतात पावलं देवाला.
म्हणजे खौट देवाच्या बापाला आणि चांगलं तुमच्या बापाला हापा नाही हो. तुकडोजी महाराज सांगतात ना, हा देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ओ मनी नाही भाव म्हणे देवा मला मनी नाही भाव म्हणे देवा मला मनी नाही भाव म्हणे देवा मला देवा मला देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. तुम्ही देवाला वेडच समजता महाराज. आपल्यासारखे लोक ज्यांना जन्माला घातले तो वेडा असेल का हो? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विनोबा. तुम्ही सुद्धा चतुर आहे, देव सुद्धा चतुर आहे, पण तुमची चतुराई निरपेक्ष सापेक्ष आहे आणि देवाची चतुराई निरपेक्ष आहे. ऐका ना दादा, तुम्ही चतुराई करता दुसऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून, देव चतुराई करतो भक्ताचं रक्षण व्हावं म्हणून. एकदा भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं, लक्ष देऊन ऐका. आता भारताचं मंत्रिमंडळ अमेरिकेला गेलं म्हणल्यानंतर आठवण तर गेलंच नसेल, ते फ्लाईट न गेलं. अमेरिकेच्या मंत्र्यांनी विचार केला, एक एक मंत्री हा 1.5-2 लाखाने निवडून आलेला आहे, काय करायचं यांना नाश्त्यासाठी. एक हुशार होतं, ते म्हणे कशाला जास्त वेळ वाया घालतो, सर्वात लवकर होणारा पदार्थ म्हणजे कांदा पोहे. सुंदर असे कांदा पोहे झाले. मीटिंगला उशीर झाला होता त्याच्यामुळे सगळेजण फ्रेश झाले. पण अमेरिकेचा एक मंत्री म्हणला, हे बघ ऐक ना, अरे हे एक एक आमदार एक एक मंत्री 2-2, 3-3 लाखानं निवडून आलेला आहे, असं कसं बी कोणत्या प्लेटमध्ये कसं देणार. आता कोणत्याही प्लेटमध्ये खायला ते का महाराज लोक आहे का? आपण वारकरी लोक आहे, पण पंढरपूरच्या टायमाला आपण हातावर घेऊन खातो महाराज, आपल्याला काही नाही. त्यांनी काय केलं, चांदीची डिश घेतली, सोन्याचे चमचे घेतले, मस्त सोन्याचे अर्धा किलो चांदीची डिश, 100 ग्रॅम सोन्याचे चमचे. आता सगळे जण जेवायला नाश्त्याला बसले. भारताच्या 2-3 मंत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यातला एक हळूच म्हणला, हे बाबा इथं तरी नका चव घालू, हे बाबा नो, अख्खा भारत खाल्लाय तुम्ही महाराज. एक सांगू का, 1947 पासून लोकांना भात आवडत नाहीये, चपाती आवडत नाहीये, लोकांना भाजी आवडत नाहीये, गुलाबजाम आवडत नाहीये. हल्ली लोकांना डांबर आवडतंय, हल्ली लोकांना चारा आवडतोय. मंदिरातली सुद्धा दक्षिणा खातात हो. माझी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, जो देवाचं खाईल तो जगात कधीच सुखी होणार नाही महाराज, लक्ष देऊन ऐका. नाही तर तुम्ही खाऊन पहा देवाचं. ज्यांनी देवाचं खाल्लं ना महाराज, ते भंगले महाराज, भंगले. काय झाले? भंगले. देवाचं खायचं नसतं, देवाच्या तिथं द्यायचं असतं महाराज. देवाचं खायचं नसतं, देवाचं तिथं द्यायचं असतं. आता एकाने विचार केला, चमचा तर खायचा, हे म्हणे बाप्पा चव नको घालू. त्यानं असे विनोद सांगायला सुरुवात केले, असले गोड विनोद सांगायला गेले. एक विनोद तर एवढा सुंदर सांगितला की अमेरिकेचे मंत्री पोट धरू धरू खाली पडले. याने चमचा उचलला आणि खिशात घातला. त्या अमेरिकेच्या मंत्र्याच्या लक्षात नाही आलं, पण भारतातल्या एका मंत्र्याच्या लक्षात आलं. त्यानं पाहिलं, मी चमचा खाल्ला आणि यानं खाल्ला, मी का नको खाऊ. पण त्याने विचार केला, 2 चमचे जर गायब झाले तर नक्की आपली तलाशी होईल. तो राहिला आणि तो म्हणे, चमचा तर खायचा पण कळू द्यायचा नाही कोणाला. हा उभा राहिला मला, हे बघा ओ अमेरिकेच्या मंत्र्यांनो, आमच्या भारतातले मंत्री नुसते विनोद सांगतात असं नाहीये, त्यांना जादूही जमती. आता ते भोरे त्यांना काय अक्कल आहे, काय जादू जमती. यानं चमचा उचलला नसा दाखवला, याला काय म्हणतात ते म्हणे चमचा. यानं परत चमचा उचलला, याला काय म्हणतात ते म्हणे चमचा. हे बघा म्हणे माझी जादू, हा चमचा मी माझ्या खिशात घालतो आणि त्या मंत्र्याच्या खिशातून काढतो. याचा फसला हो, याचा फसला आणि त्याचा निघला. आपली चतुराई दुसऱ्यांचं वाटोळ करण्यासाठी, पण देवाची चतुराई निरपेक्ष आहे. देवानं ज्या ज्या वेळेस चतुराई केली त्या त्यावेळेस भक्ताचं रक्षणच झालंय. म्हणून माझी विनंती दादा, देवाचं चिंतन करा, देवाला आपलंसं करून घ्या. जर नाही तुम्ही देवाचं आपलंसं केलं तर महाराज सांगतात, तेने विना जीवा सुख नव्हे. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी महाराज सांगतात, ऐका ना. ए रती माई के दुखाची जनते, ए रती माई के दुखाची जनते, रते माई गे दुखाची जनते, रते माई गे रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते, रते माई गे दुखाची जनते, रते माई गे
जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी देत जा. तुम्ही त्याच्यासाठी देव देत चला तो तुमच्यासाठी वेळ देईल. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देवाचं चिंतन करा. संसाराविषयी प्रयत्न करू नका. संसाराविषयी किती जरी प्रयत्न केले तर आतापर्यंत कोणी परिपूर्ण झालं नाही. मग करायचं काय? अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. देवाचं पिसं लागलं पाहिजे तो महाराज. गोविंदासनी गोविंद शेणी गोविंद त्या मनी बैसलासे, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा. कीर्तनासाठी उपस्थित सर्व मंडळींना माझा एक प्रश्न आहे. आज सध्या लोक कशाने पिशे झालेले हो? आज सर्वात जास्त पिशे लोक झालेले मोबाईल मुळे. कशामुळं? मोबाईल. कशामुळे पिशे झालेले? मोबाईल मुळे. पागल झालेले महाराज लोक, पागल झालेले. पूर्वी एखादी माय माऊली लेकरून रडायला लागलं त्याला दूध पाज होते. आता तसं राहिलेलंच नाही. पोरकं रडायला लागली की माय माऊली त्याला ते मोठू पतलू लावून देते. ते मोठू पतलूच पाहत बसत. म्हणून माझी विनंती, देवाचं पिसं लावा. हो मैं तो दीवानी बनी मीराबाई, हरि गुण गावत नाचूगी मैं, हरि गुण गावत नाचूगी. अपने मंदिर मो बैठ बैठ कर गीता भागवत वाचूगी. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मायबाप देवाचं पिसं लावा. देवाचं पिसं लावलं तर निश्चित तुम्ही या संसार रूपी समुद्रातून तरुण जासाल. भगवंताचं चिंतन करा, देवाचं नामस्मरण करा. देवाच्या नामाशिवाय या जगात काहीच कारण नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. काही म्हणतील देवाच्या नामाचा फायदा काय? महाराज सांगतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला. तुका मने कामरणाची सारे, 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 तुका मने उत्तमची मुरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती माई के दुःखाचे कीर्ती माई के दुःखाचे जीवन जगत असताना जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध तुमच्या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. इथं आलेले सर्व मायबाप, तुम्ही असं चांगलं काम करा की आपला हा पाळतचा जो गणपती आहे, हा भोकर तालुक्यातला जो गणपती आहे, हा नांदेड जिल्ह्यातला जो गणपती आहे, हा गावापुरता मर्यादित नका ठेवू, तालुक्यापुरता नका ठेवू, नांदेड जिल्ह्यापुरता मर्यादित नका ठेवू. भारतातला एक ना एक माणूस आपल्या गावात आला पाहिजे अशी तयारी तुम्ही सर्व मंडळींनी करा महाराज. मला आनंद आहे. किती मोठं स्वरूप आहे महाराज. वा 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 वा. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला. काय सांगू का तुम्हाला, तुम्ही जर असं करसाल तर निश्चित तुमची कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही. चांगलं जीवन जगा. तुका म्हणे एका मरणाची सरे. तुम्ही एवढं चांगलं नका जगू की नांदेड जिल्हा रडल तुमच्यासाठी, पण भोकर तालुका रडला पाहिजे एवढं तर चांगलं जगा. बरं नका का तालुका रडेनं, पण कमीत कमी आपलं गाव आपल्यासाठी रडावं एवढं तर चांगलं जगा. बरं नका का गाव रडेनं, कमीत कमी आपले नातेवाईक
काही काही महाशय एवढे चांगले जगतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. एवढे दिवस जगू नका. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे, एरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. आणि जर या दुःखातून तुम्हाला निवारण व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात मोठा पर्याय फक्त भगवंताचं चिंतन. प्रत्येकाने हात वर करा बरं. वा, पाठीमाग बसणारे मंडळी, तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पाची शपथ आहे. ज्यांना ज्यांना देवांनी हात दिले त्यांनी हात वर करा. केले का वर? तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा जय हो. हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. ए वाचू नको म्हणाय बावळ्या. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. राहिलेला जो उर्वरित वेळ आहे तो फक्त आणि फक्त माझ्या तरुणांसाठी. महाराज कोणांसाठी आहे? तरुणांसाठी. मी बसलेल्या सगळ्या तरुणांना मार्गदर्शन करील. पोरांनो लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं माझं. खूप सुंदर कष्ट करताय तुम्ही. 24 तास मंदिर सुरू आहे आपलं. किती तास सुरू आहे? 24 तास लोकांसाठी दर्शन सुरू आहे, त्यांच्यासाठी अन्नदान सुरू. एवढे कष्ट करताना पण माझी तरुणांना विनंती, पोरांनो जीवन जगत असताना काही गोष्टीचं पालन करा. पहिले आपल्या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. कधीतरी धर्मासाठी एकत्रित या, कधीतरी देशाची सेवा करा. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, आज कुठं आपण लोक थोडे स्वतंत्र झालो आहोत. मला वाटतं हे वर्ष आपलं
सुवर्ण महोत्सव नाही, अमृत महोत्सव आहे नाही. 75 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य होऊन, आणि मला वाटतं तुमच्या गणपतीची स्थापना होऊन सुद्धा या वर्षी 75 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 75 वर्ष. म्हणून ऑलरेडी काम चालू आहे. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का नाम बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. प्राण से प्यारा है, अवधपुरी का नाम बना है मंदिर. जेवढे काही हिंदू आहेत त्यांनी एक गाडी द्या मला. अरे तुम श्री राम कहो, तुम श्री राम कहो, तुम श्री रामायण सुनो, मेरा राम तुम्हारी साथ देगा. तुम श्री राम कहो, तुम श्री रामायण सुनो, मेरा राम तुम्हारी साथ देगा. रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम. ओ नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, खून भरा है, खून तुम्हारे नाम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. अब हम नहीं बस दिल में दस जाए कुदर माईकवर कोणीच नका म्हणू, फक्त बसणारे मंडळी म्हणा प्रभू रामचंद्र भगवान की. असं गाव नाहीये की त्या गावामध्ये माझ्या छत्रपतीचं नाव नाहीये महाराज. नका का नसेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर, पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणून तर अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय महाराज, हो माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर.
माझा राजा जसं जीवन जगला तसं जीवन जगा. तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करेल, लक्ष देऊन ऐका ना पोरांनो. या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, मागे घेतलं. या भारताला पाकिस्तान पासून भीती नाही, बांगलादेश पासून भीती नाही. भारताला जर सगळ्यात मोठी भीती कशापासून असेल तर व्यसन, व्यसन आणि फॅशन. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो चांगले कपडे घाला रे बाबा, चांगले मोबाईल घ्या, चांगल्या गाड्या घ्या, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नको करून, दारू पिऊन तुमचं जीवन बर्बाद नका करून, दुसऱ्याची लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. माझी विनंती तुम्हाला. निर्व्यसनी जीवन जगा दादानो. निर्व्यसनी जर जीवन जगले, जगातला सगळ्यात मोठा दागिना जर काय असेल तर तो संस्कार आहे, संस्कार आहे आणि संस्कार आहे. म्हणून तरुण पोरांना माझी विनंती, पोरांना जीवनामध्ये व्यसन नका करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. अग तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल उठवर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे ठास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येक मायबापाला माझी विनंती, पोरांनो प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी आहे. तुमच्या नियोजनाला, तुमच्या आयोजनाला, तुमच्या कार्यपद्धतीला आणि तुमच्या संयोजक मंडळीला माझा मानाचा मुजरा आहे. प्रत्येकाने तुमच्यासाठीच एकदा टाळी वाजवा. वा वा वा. असंच आपल्या देवस्थानाची भरभराट हो. महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव घेतल्यानंतर निश्चित आपल्या गावाकडे बघताना लोकांची नजर आदर्शमय झाली पाहिजे. याच्यासाठी सर्व मंडळींनी काय करा, प्रयत्न करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी